आता बातमी दोन महाराष्ट्रांची. एक महाराष्ट्र काल नांदेड जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दिसला, जिथे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे कसे वाईट हाल झालेत हे दिसले. नांदेड बरोबरच ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह अनेक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांमधील अनास्था एबीपी माझानं दाखवली. काही रुग्णालयांचा रियालिटी चेकही केला तर एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली, ती सगळी रुग्णालय गर्दीनं फुल होती. एका अहवालानुसार आरोग्य निकषानुसार 40 लोकांमध्ये एक रुग्ण खाट अपेक्षित आहे, मात्र राज्यात 4264 लोकांमध्ये एक खाट आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढणार हे अपेक्षितच आहे. आता मी दुसरा महाराष्ट्र तुम्हाला दाखवते. टीव्ही स्क्रीनवर दिसणारा हा व्यक्ती आहे ललित पाटील. कालपासून याच ललित पाटीलचं नाव तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. हा पुण्यातील ड्रग माफिया आहे, जो तुरुंगात शिक्षा भोगत होता आणि 4 महिन्यापासून ससून रुग्णालयात मुक्कामी होता. आता मुक्कामी यासाठी की त्यावर पोटाच्या अल्सरचे उपचार सुरू होते असा दावा आहे. हाच ललित पाटील ससून रुग्णालयात शतपावली करता करता थेट फरारच झाला, तेही घटनास्थळी पोलीस असताना. आता आणखी धक्कादायक, तोच ललित पाटील ससून रुग्णालयापासून पायी चालत अवघ्या 10 मिनिटं अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये शिरताना दिसला आणि फरार झाला. म्हणजेच काय, तर एका महाराष्ट्रात उपचार मिळेनात, औषधं नाही म्हणून रुग्णाचे प्राण जात आहेत, तर दुसऱ्या महाराष्ट्रात उपचाराच्या नावाखाली अट्टल आणि धनाढ्य गुन्हेगार तुरुंगातून बाहेर येतात. जेलच्या ऐवजी रुग्णालयांमध्ये पंचतारांकित सुविधांमध्ये राहतात आणि हवं तेव्हा फरारही होतात. आणि इथे रुग्ण मात्र बेड नाहीत म्हणून जीव गमावतात. आता तुम्ही म्हणाल की ही एकच घटना असेल ज्यात गुन्हेगार अशा पद्धतीनं उपचाराच्या नावाखाली तुरुंगातून बाहेर पडला. पुढे महिनोन्महिने तिथेच राहतात. त्यांची जरा यादी पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. अगदी पुण्यातलीच ही यादी पाहूया. गुन्हा आहे बँक गैरव्यवहार आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याचा. अनिल भोसले, मुक्काम आहे येरवडा कारागृह पुणे, पण सध्याचा पत्ता 16 नंबर वॉर्ड ससून रुग्णालय पुणे. विनय अरहाणा, गुन्हा कॉस्मॉस बँकेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक. खरं तर मुक्काम पाहिजे होता येरवडा कारागृह पुणे, पण सध्याचा पत्ता तोच ससून रुग्णालय पुणे. हेमंत पाटील, गुन्हा खंडणी आणि अपहरण. मुक्काम हवा होता येरवडा कारागृह, पण सध्याचा पत्ता तोच ससून रुग्णालय पुणे. विरल सावला, गुन्हा मटका किंग. मुक्काम येरवडा कारागृह, पण सध्याचा पत्ता ससून रुग्णालय. रुपेश मारणे, गुन्हा अपहरण, मारहाण, धमकी, खंडणी. मुक्काम मात्र येरवडा कारागृह पुणे असून सुद्धा सध्याचा पत्ता ससून रुग्णालय हाच आहे. राकेश कुमार वाधवान, गुन्हा मनी लॉन्ड्रिंग. मुक्काम ऑर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह मुंबई, पण सध्याचा पत्ता जे रुग्णालय मुंबई. अविनाश भोसले, परत गुन्हा मनी लॉन्ड्रिंगचा. मुक्काम खरं तर आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह, पण पत्ता जे. अजय अजित केरकर, गुन्हा ॲक्सिस बँकेची फसवणूक. मुक्काम आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह, पण सापडणार मात्र बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची काही आकडेवारी दाखवू. इथं सुद्धा 5 गुन्हेगार हे रुग्णालयातच दाखल आहेत. त्यामध्ये एकावर हृदयरोगाचा उपचार सुरू आहे, 2घांवरचे किरकोळ आजार आहेत आणि 2 मनोरुग्ण आहेत असं सांगण्यात येतंय. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह रुग्णालयात तिथंही 3 गुन्हेगार दाखल आहेत. उपचार सुरू आहेत. सीझर्सवर, हार्नियाची शस्त्रक्रिया एकावर, किरकोळ आजारामुळे 1 जण रुग्णालयात दाखल आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तुरुंगातील कैद्यांची आकडेवारी आपण पाहिली, ज्यात काही गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाच महिने उपचाराच्या नावाखाली तुरुंगातून बाहेर आहेत. काही तुरुंगामधून उपचारासाठी म्हणून बाहेर राहणाऱ्या कैद्यांची संख्या काही ठिकाणी कमी जरी वाटत असली तरी ती लक्षणीय आहे आणि तीच आकडेवारी सरकारची डोकेदुखी ठरू शकते. आणि त्यावरचा होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, कुख्यात धनदांडगे गुन्हेगार जेलमधील मुक्काम टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आणि कौल आपल्याला पाहायच्या आहेत. मात्र त्याआधी पुन्हा एकदा पुण्यात जाऊयात. ललित पाटील फरार झाला, रुग्णालयातून आरामात बाहेर पडला, तिथून लेमन ट्री हॉटेलमध्ये जाताना दिसला, तिथं पोलीस पोहोचले, मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता. याच घटनेनं पुणे पोलीस प्रशासन आणि ससून रुग्णालय प्रशासन दोघांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कारण ड्रग माफिया असणारा ललित पाटील याच प्रकरणाला एकदम सोप्या शब्दांमध्ये समजून घेण्यासाठी आपण पाहूयात टीम 0 आवरचा रिसर्च रिपोर्ट. अगदी निवांतपणे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावर फेरफटका मारणारा, जणू काही जेवणानंतरची शतपावली सुरू आहे अशा आविर्भावात चालणारा हा आहे ड्रग माफिया ललित पाटील. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हाच ललित पाटील येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगतोय. मात्र उपचारांसाठी म्हणून त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं गेलं, तेही जून महिन्यात. आणि तेव्हापासून म्हणजे जून महिन्यापासून ललित पाटील इथेच मुक्कामी आहे. जून महिन्यात टीबी झाल्याचं कारण देत ललित पाटीलला या ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. तर पुढे पोटाचा अल्सर झाल्याचं कारण देत या ससून मधला त्याचा मुक्काम वाढवण्यात आला. मात्र तो चालवत असलेलं ड्रग रॅकेट जेव्हा उघडकीस आलं तेव्हा त्याच्यावरती हर्नियाची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे असा अभिप्राय इथल्या डॉक्टरांनी दिला. आणि त्यासाठी इथल्या एक्सरे विभागाकडे नेलं जात असताना संध्याकाळी 7:30 वाजता तो पळून गेल्याचा दावा पोलिसांनी केला. आणि तोच ललित पाटील काल पोलिसांना धक्का मारून रुग्णालयातनं पळून गेल्याचा दावा केला गेलाय. आता जर तो पोलिसांना धक्का मारून पळाला असता तर इतका निवांत चालला असता का? त्याहून कहर गोष्ट म्हणजे पळून पळून तो हाकेच्या अंतरावर असलेल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये पोहोचला. 7:30 वाजता ससून मधून निसटलेला ललित पाटील 7:47 या हॉटेलच्या पायऱ्या चढताना दिसतो आहे. त्यानंतर बरोबर 1 तासांनी म्हणजे 8:50 पुणे पोलिसांचं एक पथक देखील या ठिकाणी येऊन पोहोचलं. मग या पथकाला ललित पाटील का सापडला नाही, तो इथून कुठे गेला, तो इथे का आला होता, हे त्याचं आश्रयस्थान होतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुणे पोलिसांना द्यायची आहेत. बरं, आता पुणे पोलिसांनी यावरती उत्तर काय दिलंय तेही नीट ऐका. तो ससून रुग्णालयातून जे काही गार्ड होते त्यांच्या ताब्यातून पळून गेलेला आहे. त्याच्या शोधासाठी आपण वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जे जे दुवे आपल्याला मिळालेले आहेत त्या दृष्टीने त्याचा शोध आम्ही घेत आहोत. आता तुम्हाला असं वाटू शकतं की हे असं पहिल्यांदाच घडलं असेल की उपचारांसाठी 2 महिन्यांपासून एखादा गुन्हेगार रुग्णालयात दाखल आहे. तर असं नाही. येरवडा कारागृहातील अनेक अट्टल आणि धनाढ्य गुन्हेगार गेल्या अनेक महिन्यांपासून ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये दाखल आहेत. या ससून हॉस्पिटलचे डीन आहेत डॉक्टर संजीव ठाकूर. त्यांच्याच अखत्यारीत येणाऱ्या विभागामध्ये या ललित पाटीलवरती ऑपरेशन होणार होतं. हे ऑपरेशन इतक्या तातडीने करण्याची गरज आहे याची शिफारस नक्की कोणत्या डॉक्टरांनी केली हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. डॉक्टर संजीव ठाकूर याबाबत काहीही बोलण्यास नकार देत आहेत. आता प्रश्न असा पडतो की ज्या डॉक्टरांना ललित पाटीलवर 4 महिने उपचारांची आणि त्यासाठी ससूनमध्येच ठेवण्याची परवानगी दिली गेली त्यांची चौकशी होणार का? जिथे अट्टल गुन्हेगारांना साध्या सुध्या आजारपणासाठी महिने रुग्णालयात ठेवलं जातं
आणि पंचतारांकित सुविधा दिल्या जातात, त्याच ससूनमध्ये सर्वसामान्यांना मात्र जागा मिळवण्यासाठी मारामार करावी लागते. मला आहे ना शिक्का मागतोय मी. त्याच्या बाईने बंद केले. मी माझी वरची परिस्थिती नाही आहे. मी राहायला भुकुमला आहे. कुठं चालू आहे कुत्रं तुम्हाला? हे इथं चावले. बरं. आणि किती वेळ झालाय तुम्ही इथे? 1-1.5 तास झाला इथं आलं. अजून इंजेक्शन भेटलं नाही आहे. सर्वसामान्यांना औषध गोळ्या वेळ मिळत नाही आहे. एकच बार असतो बुधवार. हे दररोज चालू ठेवा त्यांनी. 1-2 दिवसात चालू ठेवायला पाहिजे त्यांनी. ते पोटात दुखतंय आमच्या मंडळीच्या. ते आता सोनोग्राफी आज करायला लावली आहे. अजून बी नंबर नाही आला. सांगण्यात असं आलंय की आता त्यांना सध्याला सोनोग्राफी करण्यासाठी सांगितले आहे, पण उपचार संत गतीने चालू आहे. ललित पाटीलला शोधण्यासाठी 10 पथकं रवाना झाली आहेत. 9 पोलिसांचं निलंबन झालंय. पण फक्त अधिकाऱ्यांवरती याचं खापर फोडून भागणारं नाही. तर इतका मोठा आरोपी इतक्या सहजासहजी फरार होत असेल तर सरकारचा वचक शिल्लक आहे की नाही, हाही प्रश्न उपस्थित होतोय. ललित पाटीलचा त्याच्या स्वतःपेक्षा देखील पोलिसांवरती जास्त विश्वास होता आणि म्हणूनच ससूनमधून निघाल्यानंतर तो लांब कुठे पळून गेला नाही, तर या पंचतारांकित हॉटेलमध्ये आला. हा विश्वास अर्थातच लक्ष्मी दर्शनातून येतो आणि याच विश्वासातून अट्टल गुन्ह्यात आरोपी असलेले 9 जण ससूनमध्ये महिनोन्महिने ठाण मांडून आहेत. या आरोपींचा ससूनमधल्या अधिकाऱ्यांवरती विश्वास आहे आणि ससूनमधल्या अधिकाऱ्यांचा आपल्या राज्यकर्त्यांवरती. मात्र यामुळं सर्वसामान्यांचा या सगळ्याच यंत्रणांवरचा विश्वास मात्र उडून चाललाय. कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. आता तुम्हाला नीट लक्षात आलंच असेल पुण्यात नेमकं काय काय घडलं. जून पासून उपचार घेणारा ड्रग माफिया ललित पाटील काल एकदम बरा कसा झाला? त्याला आधी TB होता म्हणून तो रुग्णालयात होता, मग त्याला अल्सर म्हणून तो तिथेच राहिला. बरं, त्यानंतर पोलिसांनी त्याला तुरुंगात का नेलं नाही? आणखी एक प्रश्न. जर त्याच्यावर उपचारच सुरू होते तर तो पोलिसांच्या उपस्थितीत फरार कसा झाला? आणि फरार झाल्यानंतर 10 मिनिटं अंतरावर असलेल्या ऐशो आरामाच्या हॉटेलमध्ये कसा पोहोचला? तिथंही पोलिसांना तो का सापडला नाही? अशी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पुणे पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे, मात्र त्यातून या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीयेत. त्यामुळे तुरुंग प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होतोय. तूर्तास वेळ झालीये पुन्हा एकदा आपल्या मीडिया सेंटरला जाण्याची, जिथे आपण पाहणार आहोत महाराष्ट्रानं आपल्या दुसऱ्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजचा आपला प्रश्न: कुख्यात धनदांडगे गुन्हेगार जेलमधील मुक्काम टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात का? यूट्यूबवर गजानन: सगळे चोर तुरुंगात गेले की खोटे आजारी पडून रुग्णालयाच्या एसीत जातात, देशाचे दुर्भाग्य. यूट्यूबवरून सुभाष पाटणकर: जितके दिवस जेल बाहेर असतील तितके दिवस यांची शिक्षा वाढवावी, अशी तरतूद आता कायद्यात करावी. लक्ष्मी चोपडे: पैसा बोलतो, पैसा कोणताही दरवाजा उघडतो. कधीही पहा, नेत्यांना अटक झाली की आधी त्यांच्या छातीत दुखते. एखादा गरीब 100-500 दंडाच्या रकमेपोटी कितीतरी वर्ष जेलमध्ये सडतो. यूट्यूबवरून श्रीकांत हुल्याळकर: अशा गुन्हेगारांना पोलीस मदत करतात. फेसबुकवरून विक्रांत कोकाटे: काहीही नवीन नाहीये यामध्ये, अनेक वर्षांपासून हे सुरू आहे, आता फक्त उघड झालंय. फेसबुकवरून लाभेश मुंडे: गुंड कशाला, नेते सुद्धा अटक झाली की लगेच आजारी पडतात. त्यांना मोठे मोठे आजार होतात आणि बाहेर आले की लगेच चांगले होतात. इंस्टाग्रामवरून विनोद मोरे: कुख्यात धनदांडगे गुन्हेगार म्हणण्यापेक्षा धनदांडगे पैसेवाले मनसोक्त जगण्यासाठी कधीकधी दवाखान्यांमध्ये नकलीपणाने असली पैशाचा वापर करून दाखल होत असतात. एक्सवरून आनंद सावरकर: फक्त धनदांडगेच नाही तर काही देशद्रोहाचे, भ्रष्टाचाराचे आरोपी असलेले मंत्री पण रुग्णालयाचाच आधार घेतात. पोलीस प्रशासनाबरोबरच राजकारण्यांवर भाष्य करणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला, जिथं आपण पाहणार आहोत राज्यातील जवळपास 1 लाख जणांचा कौल. त्यासाठी जाऊयात
शेपोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. कुख्यात धनदांडके गुन्हेगार जेलमधील मुक्काम टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात का? एकूण 20,000 मतं यूट्यूबवर 98% लोकांनी होय म्हटलंय. फक्त 2% लोकांचं म्हणणं आहे नाही. एक्सवर 94% लोकांनी हो म्हटलंय. फक्त 6% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 3,200 मतं. 90% लोकांनी होय म्हटलंय. 10% लोकांनी नाही. फेसबुकवर एकूण 1,000 मतं. 82% लोकांनी होय म्हटलंय. 18% लोकांनी नाही म्हटलंय. खरं तर असं चित्र आहे की तुम्ही जर पॉवरफुल असाल तर तुम्हाला सजा सुनावली जाते जेलची, पण तुम्ही राहता किमान एखाद्या रुग्णालयात. सर्वसामान्य नागरिकांना तुरुंगवास झाला की त्यांचे ब्लड प्रेशर नक्कीच वाढत असेल, पण राजकारणी, उद्योगपती आणि असे बाहुबली गुन्हेगारांचे मात्र ब्लड प्रेशर नॉर्मलच असणार. कारण 4 दिवसाच्या आतच असे अनेक गुन्हेगार तुरुंगाच्या 4 भिंतीतून रुग्णालयाच्या AC रूममध्ये दिसतात. अशा अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं तुम्ही अनेकदा ऐकली असतील. त्यांची नावं आणि प्रकरणं तुम्हाला समाज माध्यमांमध्ये सहज मिळतील. ते आजारी नव्हते असं आपण म्हणू शकत नाही, कारण शेवटी रुग्णालयाचे सर्टिफिकेट आणि उपचार दोन्ही त्यांना मिळत असतं. त्यामुळे प्रश्न हा पोलीस, रुग्णालय आणि असे बाहुबली गुन्हेगार यांच्यातील संगनमताचा आहे. त्यावर विश्लेषण नंतर कधीतरी करू. आज घटना पुण्याची आहे आणि त्याचंच विश्लेषण करत असताना राज्यातील तुरुंगांचं वास्तवही आम्ही तुम्हाला दाखवलं. खरं तर तुरुंगात असलेल्या काही कैद्यांना उपचाराची गरज असू शकते. काही जण तितके आजारीही असतील. त्यांना उपचार मिळालेच पाहिजे, त्यावर ABP माझासह प्रत्येकाचं एकमत असेल. मात्र ललित पाटील सारख्या कैद्यांना उपचार मिळावेत का, जे उपचाराच्या नावाखाली अख्ख्या व्यवस्थेशी खेळ करतायत आणि त्यांना आपल्या पद्धतीनं वापरतायत. त्यामुळे व्यवस्था म्हणून राज्यकर्त्यांना आणि प्रशासन म्हणून पोलिसांना यावर ठोस भूमिका घ्यावी लागेल. नाहीतर भागाच्या सुरुवातीला मी जे 2 महाराष्ट्र सांगितले त्यातली दरी आणखी वाढेल. तेच आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही. आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर बातमी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सेलिब्रेशनची. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.